अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जेने हा जीव दिला दान, 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 दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गायीन गुण दयाचे, गायीन गुण दयाचे, गायीन गुण दयाचे, गायीन गुण दयाचे, डोया भिवरे जातिरे, डोया भिवरे जातिरे, डोया भिवरे जातिरे, डोया भिवरे जातिरे, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गायीन गुण दयाचे, गायीन गुण दयाचे, गायीन गुण दयाचे, गायीन गुण दयाचे, डोया भिवरे जातिरे, डोया भिवरे जातिरे, डोया भिवरे जातिरे, डोया भिवरे जातिरे, कट धरोनिया घरी, कट धरोनिया घरी, कट धरोनिया करी, कट धरोनिया करी, पाऊले समची साधिरे, पाऊले समची साधिरे, पाऊले समची साधिरे, पाऊले समची साधिरे, अंतरी धरोनी रायेन, अंतरी धरोनी रायेन, अंतरी धरोनी रायेन,
अंतरी धरून आहे जोया भीवरेच्याची जोया भीवरेच्याची रे जोया भीवरेच्याची जोया जोया असुरांचा काळ जोया असुरांचा काळ जोया असुरांचा काळ जोया असुरांचा काळ भक्त जन प्रतिभा भक्त जन प्रतिभा भक्त जन प्रतिभा भक्त जन प्रतिभा हे हा लागवे सकळ हे हा लागवे आखे हा लागवे सकळ दयाच्या भाळ पायावरी दयाच्या भाळ पायावरी जोया भीवरेच्याची जोया भीवरेच्याची जोया भीवरेच्याची जोया भीवरेच्याची जोया गोपाळांचे मेळे जोया गोपाळांचे जोया गोपाळांचे मेळे जोया गोपाळांचे खेळू खेळे वन माळे खेळू खेळे खेळू खेळे वनमाळी खेळू खेळे वनमाळी रसात राणेला बळी रसात राणेला बळी रसात राणेला बळी रसात राणेला बळी राहे पाताळे स्वामी माझा राहे पाताळे स्वामी माझा राहे पाताळे स्वामी माझा राहे पाताळे स्वामी माझा जोया भीवरेच्याची जोया भीवरेच्याची जोया भीवरेच्याची जोया भीवरेच्याची जोहाला वन्य पुतळा जोहाला वन्य पुतळा दयाचे अंगी सकळ कळा दयाचे अंगी सकळ कळा दयाचे अंगी सकळ कळा दयाचे अंगी सकळ कळा दयाचे गळावर जयंती माळा दयाचे दयाचे गळावर जयंती माळा दयाचे गळावर जयंती
दया वेळो वेळा दंडवत दया वेळो वेळा दंडवत दया वेळो वेळा दंडवत दया वेळो वेळा दंडवत रोया भीवरे जाती रोया भीवरे जाती रे रोया भीवरे जाती रोया भीवरे जाती कट धरोनिया करी कट धरोनिया करी पाऊले समाचे साजे रे पाऊले समाचे साजे रे अंतरी धरोनी रायना अंतरी धरोनी रायना अंतरी धरोनी रायना अंतरी धरोनी रायना रोया भीवरे जाती रोया भीवरे जाती रोया भीवरे जाती रोया भीवरे जाती दयाचे नाम पाप नाशी दयाचे पाप नाशी दयाचे नाम पाप नाशी दयाचे लक्ष्मी आईशी दयाची दासी लक्ष्मी आईशी दयाची दासी लक्ष्मी आईशी दयाची दासी लक्ष्मी आईशी दयाची दासी रोया भीवरे जाती
जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण, गायीन गुण तयाचे श्रीमंत. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून पुरुषोत्तमाजवळ आपल्याला प्राप्त झालेला मनुष्य जन्म आणि त्याच्या संबंधाने कृतज्ञता व्यक्त करतायत. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेतील नाट प्रकरण म्हणजे छंद, भगवंताविषयी अंतःकरणामध्ये निर्माण झालेला छंद, आवड आणि त्या छंदाचा परिणाम आपल्या जीवनामध्ये काय झाला त्याचं जागोजागी काही भूमिकेतून महाराजांनी केलेलं वर्णन आहे. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने काही भगवत सेवा घडावी, चिंतन घडावं त्या पुरुषोत्तमाचं, असा सर्वांचा मानस. आणि ते मनी मानशी धरून या पुरुषोत्तम मासामध्ये आपण ते चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत. पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना, याला पुरुषोत्तम हे नाव आहे या महिन्याला बरं का. आमच्या तुमच्या दृष्टीने अधिक म्हणजे वर्षाला 12 येतात, त्याच्यामध्ये एक अधिक वाढ आला म्हणून अधिक 13वा महिना. काही लोक म्हणतात दुष्काळात 13वा. पण या मासाचं अनन्यसाधारण असं महात्म्य आहे की या मासामध्ये दान धर्म करण्याची संधी आम्हा तुम्हाला देवानी शास्त्रांनी दिलेली आहे. एरवी दान धर्म करावाच, पण या मासाच्या निमित्ताने जर आपण काही दान धर्म काही साधना केली तर ते अनंत पटीनं दामदुपटीनं ते वाढतं बरं का. म्हणून या मासामध्ये जेवढं दान करता येईल तेवढं करावं, नामस्मरण करता येईल तेवढं करावं, जे काही साधना सांगितली ती अधिक अधिक करावी. म्हणजे अधिकस्य अधिकम फलम. आता जे ज्याच्याजवळ सामर्थ्य ते माणसांनी करावं. ज्याच्याजवळ पैसे भरपूर आहेत त्यांनी पैसे दान द्यावेत, बरोबर. ज्याच्याकडे जे आहे ते करावं. हा, ज्याच्याजवळ फार शारीरिक सामर्थ्य आहे त्यांनी व्रत करावीत. व्रत झेपलं पाहिजे ना. 1 महिना एक भुक्त राहावं. आम्हाला 4 टाइम खाऊन आवरत नाही, कसं का आपण 1 टाइम करणार. ज्याला शक्य आहे त्याला. ज्याला तीर्थयात्रा करता येईल त्याने तीर्थयात्रा करावी. काही नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करावं. आम्ही विचार केला आपल्यातलं याच्याजवळ काहीच नाही, आम्हाला भजन करता येतं, आपण भजन करावं. कारण दान द्यायला केशात हात घातला तर काय हाताला लागतच नाही. तर आम्ही काय दान करणार. व्रत करावे म्हटलं तर, उपवास केला तर उष्णता वाढते, शरीर साथ देत नाही. तीर्थयात्रा करण्याकरताही प्रतिकूलताच आहे. म्हणून आपल्याजवळ जे योग्यता आहे, आपल्याला भजन करता येतं, आपण भजन करावं म्हणून भजन करण्याचा संकल्प केला. म्हणून भजनानंद घ्यायचा ठरवला. तुम्हाला वाटतं चिंतन ऐकावं आणि मला वाटतं भजन करावं. म्हणजे महाराज भजन कमी व्हावं आणि चिंतन जास्त व्हावं असं वाटायला लागलंय. मला वाटायला लागले चिंतन कमी करावं आणि भजन जास्त करावं. का नेहमी चिंतन आपण करतोय, भजन करायला मिळत नाही. हो, भजन करायला मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून भजनाचा आनंद जेवढा घेता येईल तेवढा भजनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा केलेला एक सर्वांच्या अंतःकरणातून निर्माण झालेला एक अतिशय सद्भावनेतून निर्माण झालेला संकल्प आहे.
मग काय करावं? भजनच करायचं ना, मग नाटाच्या अभंगावरती करावं. पण ते करायला मिळत नाही. अभंग मोठे आहेत, पाठ होत नाहीत. चौचरणी 6 चरणाचे 5 चरणाचे अभंग. मग गाथा भजनामध्ये अशी व्यवस्था आहे, गाथा समोर ठेवून भजन करता येतं ना. आणि त्या निमित्ताने काही संतांच्या या वाङ्मयाची सेवा घडेल. आमच्या तुमच्या मुखातून शब्द जातील, डोळ्यासमोरून जातील, तुमच्या कानात नाही गेले तर कानावरून तरी जातील. सगळ्यांना काही ना काहीतरी याच्यामध्ये फल आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपण हा भजनानंद अधिक चिंतन करण्याचा संकल्प केला. 8च अभंग आपल्या वाट्याला आले. महिना 30 दिवसाचा आहे बरं का. महिना 30 दिवसाचा आहे, पण 8 दिवसच आपल्याला ही संधी प्राप्त झाली. 8 दिवस का विना पण संधी मिळाली की महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्याची संधी आहे. लक्षात ठेवा. तेव्हा हा प्रकरणाचा विचार केला तर अतिशय आम्हा तुम्हाला बोध देणारं हे प्रकरण आहे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी समजाव्या लागतात, काही कळाव्या लागतात, काही उमजाव्या लागतात आणि त्या लवकर कळत नाहीत. बराच आयुष्याचा काळ गेल्यानंतर कळतंय बरं का. जन्माला आल्या आल्या कळत नाही, तेवढे आपण भाग्यवान नाही आहे. उशिरा कळतो, फार उशिरा कळतं. वेळ निघून गेलेली असते, वेळ निघून गेलेली असते. पण वेळ जरी निघून गेलेली असली आणि शेवटच्या काळामध्ये जरी इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा जर तीव्र असेल तर याच जन्मामध्ये पूर्ण होते. आपण याचा विचार करून आलो. स्मरण करा. 1 तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासात उद्धार झाला हो. शेवटचा 1 तास शिल्लक राहिला होता. 1 तास. प्रचिती राजाला 7 दिवस होते, पण खटवांग राजाला 1 तासच राहिला होता. 1 तासात उद्धार झाला हो. आमचं आयुष्य एवढं चाललेलं आहे, पण कधीतरी ही इच्छा निर्माण व्हावी म्हणून साधू संतांनी विचार केला. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्या मनुष्य योनीची देवानी निर्मिती केली. का निर्मिती केली? एकट्याला करमत नव्हतं म्हणून. 84 लक्ष योनी देवानी निर्माण केल्या. देवानी निर्माण केल्या आणि देव विचार करू लागले, एवढं मी निर्माण केलंय, पण याच्यामध्ये मला ओळखणारा कोणीच नाही. ओळखणारा कोणीच नाही. कीर्तनाला गेल्यानंतर एकतरी श्रोता ओळखीचा असावा. जेवायला बसल्यानंतर वाढणारा ओळखीचा असावा बर का. ज्याच्या घरात गेलो ती ओळखीची नसली तरी चालतील, पण वाढणारा ओळखीचा असावा. मग जेवायला काय हरकत नाही बरं का. तसं देवाने विचार केला. संपूर्ण सृष्टी निर्माण केली, पण सृष्टी निर्माण करून मला ओळखणारा याच्यामध्ये कोणी नाही. देवाला वाटलं मला ओळखणारा निर्माण करावा, म्हणून हा देह निर्माण केला. हा मनुष्य देह निर्माण केला बर का देवाने. आणि निर्माण करून काय केलं? या देहामध्ये अशी योजना केली. काय योजना केली? की आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो ईश्वर भाव तो आपल्याला दिला, त्याला म्हणतात जीवभाव. ममयो अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा जीव ईश्वराचा अंश आहे असं देवच बोललेत बरं का.
आणि असा हा देवानी दिला. देवानी दिला. कोणी मागायला गेलेलं नव्हतं. कोणी मागायला गेलेलं नव्हतं. आणि कोणी मागायला गेलेलं नसताना आपल्याला दिलं. त्यार्थी तुकोबाराय म्हणतात त्यांनी दानच दिलाय बर का. जेने हा जीव दिला दान. म्हणून मागायला गेलो होतो. एक विचार आहे. दुसरा विचार आहे, कुणी म्हणेल अभ्यासकाच्या मनामध्ये शंका येईल, खरंच देवाने दिल्यानंतर हा मिळतो का आमच्या तुमच्या कर्माने मिळतो? शरीर कर्माने मिळतं. आमच्या तुमच्या कर्माने मिळतो. पाप पुण्य समान झाल्यानंतर मिळतो. मग देवाने दिला कसं म्हणता? देवाने दिला कसं म्हणता? नरदेह पाप पुण्य समान झाल्यानंतर मिळतो. पाप पुण्य समान झाल्यानंतर मिळतो हे बरोबर आहे. पण तुकोबाराय म्हणतात पाप पुण्य समान झाल्यानंतर सर्वांना मिळतो, पण तो आम्हाला मिळाला पण भारत देशामध्ये मिळाला. हे सर्वांच्या वाट्याला नाही बरं का. हा, अशा ठिकाणी मिळाला की जेणेकरून त्याची भक्ती घडेल, संत संगत घडेल, अशा ठिकाणी दिला बर का. हे सगळ्यांना नाही दिला बर का. हे वेगळे पण आहे आमच्या तुमच्या बाबतीत बर का. कारण संत जे बोलतात ते महाराष्ट्रात आले हो, अमेरिकेत नाही आले. या भारतभूमीमध्ये आले, लक्षात ठेवा. आणि भारतभूमीमध्ये आम्हाला जन्माला गाठलं का जेणेकरून त्याची भक्ती घडेल, अशाच देशामध्ये त्यांनी आम्हाला जन्माला गाठलं. हे त्याचं देणं विशेष आहे बरं. हे त्याचं देणं विशेष आहे. तिसरी संगती याची आपल्याला अशी पाहता येईल, जेने हा जीव दिला दान. शरीर पंचमहाभूतापासून निर्माण होतं. पंचमहाभूतापासून निर्माण होतं. आणि शेवटी ते पंचमहाभूतामध्येच जातं बरं का. त्याचा संबंध देवाने योजना केली, पंचमहाभूताची निर्मिती केली आणि कुठं मायबापाचा संबंध आणला आणि त्याच्यातून त्यांनी जन्म दिला आपल्याला बरं का. जन्म दिला. मग पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह, पण पंचमहाभूतापासून निर्माण झालेला जरी देह असला तरी या देहामध्ये भगवंताचं जे आज आत्मरूपाने अधिष्ठान आहे त्यालाच काय म्हणतात? जीवात्मा. जीवात्मा वर्ग. शरीर पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे हो, पण या शरीरामध्ये जी आत्मसत्ता आहे, अंतकरणामध्ये त्या परमात्म्याचं साभास अंतकरण, त्या परमात्म्याचे कुटस्थ चैतन्याच्या रूपाने पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. बरोबर आहे. पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. हा त्याने दान दिला बरं का, शरीर नाही. ही आपल्याला त्याने जीवदशा दिली. आपण जीवदशेला आलो का जीवदशेला आल्याशिवाय सगळ्या दशा संपवता येत नाहीत. पण आमची गंमत अशी आहे, जीवदशेला आल्यानंतर दशा संपवण्याच्या ऐवजी आम्ही सर्व दिशालाच फिरायला लागलोय. दशा आणि दिशा फरक आहे, लक्षात ठेवा. आम्हाला फिरायला दिशा कमी पडायला लागल्या. आम्हाला फिरायला दिशा कमी पडायला लागल्या. पण सर्व दिशा निवृत्त दशा घालवण्याकरता देवाने निर्माण केलेला हा मनुष्य जन्म आहे. आणि त्या मनुष्य जन्मामध्ये देवाचं अस्तित्व आहे, ते आत्मरूपाने आहे. आणि त्या आत्मरूपाला, त्या आत्मस्वरूपालाच जीव ही संज्ञा शास्त्राने दिलेली आहे. हे मात्र देवाने आपल्याला दिलेलं दान आहे. जेने हा जीव दिला दान.
आता दान दिला म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे? कृतज्ञता ठेवली पाहिजे. हा, बरं नुसता दिला नाही, देताना सर्व सामुग्री सहित दिला. दिली इंद्रिये हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तिने तू जोडशी नारायण, तिने तू जोडशी नारायण. नाशे जीवपण नाशे जीवपण नाशे जीवपण भवरो, नाशे जीवपण भवरो. दिले इंद्रिये हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, हात पाय कान. दिला, जीव दिला, पण त्याच्याबरोबर इंद्रिय पण दिली बरं का. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडशी नारायण. नाशे जीवपण भवरो. नाटातलंच प्रमाण आहे. ज्यावेळी हा अभंग येईल त्यावेळी त्याचा विस्तार करू. पुढे आहे तो अभंग. मग तुम्ही म्हणाल मग पुरुषोत्तम मासाची वाट बघावी लागेल. आता पुरुषोत्तमाची वाट बघायची नाही आपल्याला, फक्त पुरुषोत्तमाची वाट बघायची. काय मासाची वाट बघायची नाही, पुरुषोत्तम कायम आहे. आता आपल्याला कधीही याच्यावरती चिंतन करता येतं का? आता आपण त्यात उडी मारलेली आहे. आता मारली म्हटल्यानंतर मधीच गटांगळ्या खाऊन चालणार नाही, पलीकडे गेलंच पाहिजे. हा, त्यामुळं त्याचा आता विस्तार करत नाही. फक्त दिली, जीव दिला नाही, त्या जीव देण्याबरोबर त्या भगवंताने इंद्रिय सामुग्री पण दिली बरं का. पण शब्द वापरलाय दान. दान कशाला म्हणतात? मोबदल्या वाचून दिलं जातं त्याला दान म्हणतात. मोबदल्या वाचून नवे नवे आपण जे दान करतो त्या दानाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, परतफेडीची अपेक्षा न देता दान करावं. परतफेडीची अपेक्षा न देता दान करावं असा एक दानाचा विचार मांडलाय. पण शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय, ज्याने आपल्याला दान दिलं त्यानं निरपेक्ष भावनेनं दिलेलं आहे, पण आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना. आणि आपलं काहीतरी कर्तव्य आहे. काय कर्तव्य? आपलं कर्तव्य एवढंच आहे, ज्याने आपल्याला दान दिलं त्याच्याविषयी कृतज्ञता चित्तात ठेवणं आपलं कर्तव्य आहे. कृतज्ञता ठेवणं आपलं कर्तव्य. लक्षात ठेवा, भगवंतानी हा आपल्याला व्यवहारामध्ये एखाद्याने जीवदान दिलं तर त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. खरंच तुमच्यामुळे मी वाचलो बरं का. एखादा नदीत पोहायला गेला, विहिरीत पोहायला गेला आणि बुडायला लागलाय, आणि बुडता बुडता एखाद्याने जर त्याला बाजूला काढलं तर काय म्हणतात? त्यांनी मला जीवदान दिलं बरं का. खरंच तुमचे माझ्यावरती उपकार आहेत. अरे जीवदान देणाऱ्याचं एवढं उपकार मारतो, ज्याने साक्षात जीव दिला त्याचं काय तुला नाही देणं घेणं? त्याचे किती उपकार मानले पाहिजेत? किती उपकार मानले पाहिजेत? महाराज म्हणतात, माणसाने नेहमी कृतज्ञ राहावं, कृतज्ञ होऊ नये. जी माणसं
ज्यांनी उपकार केले, दान केले, त्यांच्याविषयी कृतज्ञ झाली, त्यांना जगतामध्ये कुठेही जागा नाही. शास्त्रांनी वर्णन केले बरं. म्हणून श्री गुरु साखरे महाराज फार परकर सांगायचे. त्यांचा शब्द आहे, माझा शब्द नाही. ते म्हणायचे, आज शिष्य सुद्धा गुरुविषयी कृतज्ञ व्हायला लागलेत. फार महाराज बोलायचे परखड, इतके परखड बोलायचे. ते म्हणायचे, गुरुच्या अर्धा वाटा मागायला शिष्य तयार झालेत. फार परखड बोलायचे बरं का. कृतज्ञता, कृतज्ञ होऊ नये. लक्षात ठेवा, महत भाग्याने आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय ना, आमच्या भगवंताने आम्हा तुम्हाला दिलेला आहे. मग दिलेला आहे ना, तुकोबाऱ्या म्हणतात, त्याची कृतज्ञता मी आता जीवनामध्ये साधायची ठरवलेली आहे. साधायची ठरवली. लक्षात ठेवा. का? अहो, त्याच्या सत्तेने आज आमच्या जीवनातला सगळा व्यवहार चाललाय. त्याच्या सत्तेने आज आमच्या तुमच्या जीवनातला व्यवहार चाललाय. त्याची सत्ता या शरीरामध्ये, त्याची सत्ता आहे. त्याची सत्ता आहे म्हणून चाले हे शरीर कोणाची आसते. चाले शरीर कोणाची आसते. चाले शरीर कोणाची आसते. चाले शरीर कोणाची आसते. कोण बोलविते हरी विना. कोण बोलविते हरी विना. कोण बोलविते हरी विना. कोण बोलविते हरी विना. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कोण बोलविते हरिवीन. ईश्वर सत्तेने हे चालत बर का. लोक म्हणतात मी रोज खातो पितो म्हणून चाललेला आहे. झूट आहे. झूट आहे. काही काही माणसं अन्न पाणी सेवन न करता जगणारी आहेत ना. जगणारे. मी रोज व्यायाम करतोय म्हणून चाललेला आहे. अहो, त्याची सत्ता आहे म्हणून चाललेलं आहे. हो, की ते भरण पोषणाचं वर्णन केले. पुढे आहे ते, की त्या ईश्वराने आपल्याला हे दिलेलं आहे, त्याच्या सत्तेनं चाललेलं आहे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. त्याच्याविषयी कृतज्ञ होऊ नका, सांगायचं महाराजांना. नवे महाराजांनी प्रश्न केलाय. आज ज्याच्याविषयी कृतज्ञता आपण पाळायला पाहिजे, त्याच्याविषयी माणसं कृतज्ञ व्हायला लागली. कारे नाटविषयी कृपाळू देवाशी, उशितो जगाशी एकलाची. का त्याला आठवत नाहीसा? का त्याचं स्मरण करत नाहीसा? त्याचं भजन का करत नाहीसा? लोकाला विचारलं भजनाला येणार का? आम्ही का अवपाय का? जीव सगळ्याला दिले का नाही देवानी? हा जगण्याची शक्ती त्या देवाने सगळ्यांना दिली का नाही? मग सगळ्यांना दिली म्हणल्यानंतर सगळ्यांनी काय केलं पाहिजे? अहो, त्याचं भजन केलंच पाहिजे. म्हणजे ईश्वराच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर त्याचं भजन केलंच पाहिजे. आई वडिलांच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर श्राद्ध घातलंच पाहिजे. आणि संतांच्या ऋणातून उतराई व्हावं असं वाटत असेल तर नाटाच्या अभंगाचं भजन केलंच पाहिजे.
का संतांनी हे वाङ्मय निर्माण केले आमच्या तुमच्या करता, आणि जे जरी हे जर आपण वाचलं नाही तर आपण त्यांच्या ऋणातून उतराई होणार नाही. ज्ञानेश्वरी नाही वाचली तर आपण ज्ञानोबरांच्या ऋणातून उतराई होणार नाही. आपण जर भागवत नाही वाचलं तर नाथ महाराजांच्या ऋणातून उतराई होणार नाही. बरं का? हा, सकल संतांच्या वाङ्मयाचा विचार करा. तसं ह्या देवाने आपल्याला हे देह दिलेला आहे, मोबदल्या वाचून दिलेला आहे, त्याची ऋण आहेत, आणि त्याच्या ऋणातून उतराई व्हावं असं वाटत असेल तर त्याचं भजन करावंच लागेल. आणि ती कृतज्ञता तुकोबराय म्हणतात आम्ही व्यक्त करतोय, आम्हाला हे कळालं. बरं का? दान दिलाय, अनेक जण दान मागायला गेले त्याच्याकडे, अनेक जण त्याच्याकडे मागायला गेले. इहलोकीचा धन्य आम्ही जन्मालो. ज्याने दान मागायला गेली मंडळी, महाराज म्हणतात त्यांना दिला नाही हो, त्यांना दिला नाही आणि आम्हाला दिला. आम्ही धन्य आहोत, आम्ही धन्य आहोत. मग एवढे त्याचे आमच्यावरती उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. त्या उपकारातून उतराई होण्याकरता आमच्याकडे काय नाही, एकच तयाचे करीन चिंतन. कशा करता चिंतन करायचं त्याचं, कशा करता भजन करायचं, कशा करता वारी करायची, त्याचे ऋण आहेत म्हणून त्याने त्या भगवंताच्या आमच्या तुमच्यावरती ऋण आहेत. मग किती तास भजन केल्यानंतर फिटलो, शेवट किती तास भजन केल्यानंतर ऋणातून उतराय होत आहे. आयुष्यभर त्याचं भजन केलं पाहिजे. बरं का? आयुष्यभर त्याचं केलं पाहिजे. लक्षात ठेवा, एकदा बापाचं श्राद्ध घालून उतराय होता येत नाही. आपण हयात आहे तोपर्यंत श्राद्ध घालावं लागतं. तसं एकदा एक तास पुरुषोत्तम मासात भजन करून उतराई होता येणार नाही. सातत्याने करावं लागेल, सातत्याने केलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून तर महाराजांनी वर्णन केलंय, अखंड चिंतन विठोबाचे. पुढचं घ्यायचं नाही, तेवढंच घ्यावर. त्याचं अखंड चिंतन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. अखंड चिंतन त्याचं जीवनामध्ये केलं पाहिजे. का केलं पाहिजे? महाराजांनी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, तयाच्या चिंतने करावे
माझे गंगावता हे गणाचे पाया माझे गंगावता हे गणाचे पाया माझे आपुलाले चित्त शुद्ध खाली अंतर आहे हा असू दे हा बरोबर आहे हा हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन तयाचे करीन चिंतन आणि तयाचे चिंतन करा असं दोन्ही या बरं का महाराज म्हणतात त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आता मी ठरवलं खरंच त्या भगवंताने आपल्याला हा जीवदान दिलेला आहे मनुष्य जन्म दिलेला आहे आता आम्ही त्याचं चिंतन करणार तयाचे करीन चिंतन का चित्त दिलेलं आपल्याला देवाने आणि ते चित्त कशा करता दिलेलं आहे चिंतन करण्याकरता चिंतन करण्याकरता कोणाचं चिंतन करण्याकरता देवाचं वर चित्ताचा विषय चिंतन चित्ताचा विषय चिंतन आणि जो चित्ताचा विषय चिंतन आहे आमच्या जीवनामध्ये चिंतन नाही असं नाहीये देवाचं नाहीये आमच्या जीवनामध्ये देवाचं चिंतन नाही लक्षात ठेवा पण देवाचं चिंतन चित्ताने करावं हरीचे सर्व काळ आम्ही आता त्याच चिंतन करण्यामध्ये आयुष्याचा काळ घालवणार आता आम्ही दुसरं चिंता करणार नाही आता आम्ही चिंता करणार नाही केवळ त्याचं चिंतनच आम्ही जीवनामध्ये करायचं ठरलंय आता दुसरं काहीही करणार नाही तयाचे करीन चिंतन एक दुसरी बाजू सांगतात जगज्जीवन नारायण संपूर्ण जगाचं जीवन म्हणजे जगाचं भरण पोषण करणारा हा आहे बर का जगजीवन जगाचं जीवन म्हणजे जगाचं भरण पोषण करणारा हा का नारायण या शब्दामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केले परवा एक अर्थ बघून गेलो आज दुसरा अर्थ आपल्याला सांगतो चिंतन केलं आज आम्ही आमच्या गुरुबंधूंच्या बरोबर नार शब्दाचा अर्थ पाणीच पण नार शब्दाचा अर्थ होतो पंचमहाभूत पंचमहाभूत नार म्हणजे पंचमहाभूत आणि त्या पंचमहाभूतामध्ये व्यापक रूपानं राहणारा आयन म्हणजे नारायण हे संपूर्ण जगत कसं आहे पंचमहाभूताने युक्त आहे हो ही 5 महाभूत आहेत म्हणून हे जग आहे आणि या सर्व पंचमहाभूताच्या ठिकाणी वास्तव्य करून राहणारा असा जो नारायण एक अर्थ असं पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं हे शरीर हे कशापासून निर्माण झाले पंचमहाभूतापासून निर्माण झाले ज्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या शरीरामध्ये अंतर्यामी रूपाने तो वास करतो आयन करतो तो नारायण संपूर्ण विश्वामध्ये पंचमहाभूतामध्ये आयन करतो वास करतो म्हणून नारायण आणि देहरूपी पंचमहाभूतामध्ये तो आयन वास्तव्य करतो म्हणून नारायण किंबहुना तात्पर्य तो जगाचं भरण पोषण एकटा करतो वर्ग एकटा करतो जगाचं जीवन आहे जीवन जगाचं जीवन आहे तो लक्षात ठेवा हा संपूर्ण जगताची भरण पोषणाची व्यवस्था करतो मगाशी दिलेलं प्रमाण पाषाणाचे पोटी बैसलाशे दुर्धर तयामुखी चारा कोण घाली दुर्धर म्हणजे बिडूक कुठं बसतोय आरशीशी बंगल्यात आणि आला तर त्याला कोणी ठेवत नाही बाहेर काढतात ते कधी कधी येतं काय कशा करतात ते
कीटक खायला येते हो ते. हा, ते खाता खाता उडी मारत जातात आणि ते उंबऱ्याच्या आत मारतंय. त्याला घरात यायची इच्छा नसते. हा, उडी मारण्याच्या नादात मी घरात गेलो त्याला कळत नाही हो. पण त्याचं राहण्याचं ठिकाण ते दगडात राहतंय बरं का. आतमध्ये दगडाच्या आत राहतंय. तिथं काही व्यवस्था नसते तरी ते खाऊन पिऊन टणटणीत असतंय. हा, कोण त्याची व्यवस्था करतो? हा, तो संपूर्ण या त्रिभुवनाचं जीवन आहे, संपूर्ण या विश्वाचं भरण पोषण करणार आहे. इथं महाराजांना सांगायचं आहे, केवळ आम्हालाच जीव दिला म्हणून त्याचं चिंतन नाही. हा, जेवढ्या योनी निर्माण केल्या, हे विश्व निर्माण केलं, हा संपूर्ण विश्वाचा भरण पोषण करणारा तो आहे. आम्हाला तर त्याने दिलंच हो, पण संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा तोच आहे. मग गायीन गुण तयाचे, गुण गायीन आवडी, 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 हित माझे सर्व जोडी, गुण गायीन आवडी, हित माझे सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, हित माझे सर्व जोडी, गुण गायीन आवडी, माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. गायीन गुण तयाचे, नुसतं गायीन नाही, आवडीनं गायीन. का ऋण आहेत, त्याची ऋण आहेत आमच्यावरती. महाराज म्हणतात एवढे ऋण आहेत, कितीही गायलं तरी कमीच आहे, कितीतरी गायलं तरी कमीच आहे. म्हणून त्या भगवंताने आपल्याला दिलेला हा जीव दान दिलेला आहे आणि त्या दातृत्वाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त करतात. महाराज म्हणतात तयाचं आम्ही चिंतन करू आणि त्याच्याच गुणाचं गान करू, बाकीच्यांचं आम्ही गुण गाणार नाही. लोक म्हणते आमचं किती गा, आम्ही गाणार नाही, आम्ही गाणार नाही. नवे नवे महाराजांनी सांगितलं आम्ही गाणार तर नाहीच, पण आम्ही कुणालाही ते गाऊ देणार नाही. का तुम्हाला जर गायचं असेल, गाशी तरी एक विठ्ठलशी गाई. गायचं असेल तर एक भगवंतालाच गा, बाकी कुणाला तुम्ही गाऊ नका. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, वर्णावी थोरी एका विठ्ठलाची, वर्णावी थोरी एका विठ्ठलाची. हा कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये, हा कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. हा, गुण गायचं असेल, वर्णन करायचं असेल तर एक देवाचंच वर्णन करावं.
बाकी कोणाचं वर्णन करू नये. अवघड आहे, फार अवघड आहे. मी परवा नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाला गेलो, येवला, जिथं पैठणी निर्माण होतात तिथं. आणि फार समाज, आणि त्यांनी मला सांगितलं, महाराज या सगळ्यांचं वर्णन करा. कोणाकोणाचं वर्णन करा. त्यांनी यादी मला दिली, यादी. गंमत आमच्या रक्तात ते नाही आहे. म्हणजे महाराज ते वर्णन करावं लागतं म्हटले, वर्णन करावं लागतं म्हटले. तुकोबारे म्हणतात वर्णन करू नका, वर्णन करू नका. समजा पुन्हा लोकांनी आपल्याला कार्यक्रमाला नाही बोलवलं तरी चालेल. आज लोकांनी आपल्याला बोलवावं म्हणून अर्ध कीर्तन त्याच्यावरतीच असतंय. अरे तुम्हाला तासाभरा करता काय अमुक अमुक दक्षिणा देऊन जर तुम्हाला बोलवलं, त्याच्या करता तर तुम्ही त्याचं एवढं गुण वर्णन करता. ज्याने हे दिलंय त्याचं किती वर्णन करावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात, गायीन गुण तयाचे, त्याच्याच गुणाचं मी वर्णन करेल, त्याचंच चिंतन करेल. महाराजांना विचारलं, तुम्ही त्याचंच गुण वर्णन करणार, त्याचंच चिंतन करणार, तो आहे तरी कुठं सांगा. जो हा भिवरेच्या तिरी. अहो तुम्ही सांगताय तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये या संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करतो. आणि भरण पोषण करणं हा इथंच आहे. जया पासोनी सका, जया पासोनी सका, जया पासोनी सका, जया पासोनी सका. महिमंडळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. एक पंढरी ताराना, एक पंढरी ताराना, एक पंढरी ताराना, एक पंढरी ताराना. नये अनुमाना श्रुती, नये अनुमाना श्रुती, नये अनुमाना जयापासूनी सकल महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा, जो या भिवरेच्या तिरी. कोण? ज्याने या आम्हा तुम्हाला हा नरदेह दिला, जीव दिला, संपूर्ण त्रिभुवनाचं भरण पोषण पालन करणारा हा आज तुम्हाला जर पाहायचा असेल, त्याला पाहण्याकरता तुम्हाला कुठेही फार दूर जाण्याची गरज नाही. जो हा भिवरेच्या तिरी निर्देश केलाय बरं, भिवरेच्या तिरी. का? तो भिवरेच्या भीमा नदीच्या तीरावरती उभा आहे. भीमा नदीच्या तीरावरती आहे. हा, तो कुठंतरी उभा नाहीये. त्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक पंढरपूर आहे. आता नामकरण झालेलं आहे त्या जिल्ह्याचं.
संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. पूर्वीचं नाव काय? औरंगाबाद. हा, त्याचं आता नामकरण सरकारने केले छत्रपती संभाजीनगर. त्या पुण्याकडे येत असताना तिथे पंढरपूर आहे. पंढरपूर आहे बरं का. हा, मग असं लोक कुठल्या तरी पंढरपूरला जातील म्हणून इथं निर्देश केला, भिवरेच्या तीरावरती ते पंढरपूर. काय म्हणून निर्देश केलाय. तिथं भिवरा नदी नाही आहे, भीमा नदी तिथं नाही बरं का. म्हणून जसं त्या आळंदीचं वर्णन केले, देवाच्या आळंदी का म्हटलं जातो? हा, पुणे जिल्ह्यातच चोराची एक आहे. पुणे जिल्ह्यामध्ये चोराची एक आळंदी आहे. हा, त्या चोराच्या आळंदीमध्ये चोर राहतात. त्या चोर शब्दाची व्यावृत्ती करण्याकरता ज्या आळंदीमध्ये देव राहतो ती आळंदी. जोया भिवरेच्या तिरी, असा हा परमात्मा त्या भिवरा नदीच्या तीरावरती उभा आहे. कसा आहे? कट धरोनिया करी. का? तो कटेवर कर ठेवून उभा आहे. कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात. हा, त्या भिवरेच्या तीरावरती कटेवरती कर ठेवून तो उभा आहे. का? त्या पुंडलिकरायाने सांगितलं, मी सांगतो तेवढं करायचं, माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. भक्ताच्या वचनाला जागण्याकरता देव उभा आहे. भक्ताच्या वचनाला जागण्याकरता देव उभा आहे. म्हणून चरित्र आहे पहा. भानुदास महाराज पंढरपूरला आले आणि पंढरपुरात पांडुरंगच नाही. त्यांना कळालं त्या राजाने घेऊन गेलाय. 4 महिने देव पंढरपुरात नव्हता बरं का. भानुदास महाराज पंढरपुरातून आले इकडं, कुठं? विजापूर जवळ हंपी. आणि त्या पांडुरंगाला बोलायला लागले, तू लबाड कधी झालास? पुंडलिकरायाच्या वचनामध्ये गुंतलेला असताना त्याचं वचन म्हणून तू इथं आलास कसा सांग म्हटलं. तुझा स्वभाव काय आहे? वचनाप्रमाणे वागायचं. आपुले आपुलाची वरसाच करी, आपुला तू बोल साच करी. त्या पुंडलिकरायाला तू वचन दिलेलं असताना त्याच्या वचनाला बाधा येत नाही का? देवा तुला हे शोभत का? असं म्हणून त्या देवाच्या समोर वाकले आणि वाकल्याबरोबर भगवंताच्या गळ्यातला तो मौल्यवान हार त्यांच्या गळ्यात पडला बर का. गळ्यात पडला. गळ्यात पडल्यानंतर हार कुठे दिसेना. भानुदास महाराजांना चोर ठरवलं. यांनी देवाच्या गळ्यातला हार गाठलाय, म्हणजे चोरून गाठलाय. राजाने सांगितलेला सुळावर द्या, याला सुळावर द्या. आणि सुळावर द्या म्हटल्यावर त्या सुळाचं पाणी झालं बरं का. सुळाचं पाणी झालं तेव्हा राजाला कळालं माझी चूक झाली. सांगितलं ह्याला परत न्यायला आलोय म्हटले मी. आणि देवा त्या भक्ताच्या वचनाकरता तू जागा राहायला पाहिजे, परत चल. तिथून त्याला आणलं आणि पुन्हा उभा केलं. का? भक्ताच्या वचनामध्ये तो गुंतलेला आहे. कट धरोनिया करी, वाट पाये उभा भेटीची आवडी. वाट पाये उभा भेटीची आवडी. वाट पाये उभा भेटीची
आवडी पाये उभा एकटे आवडी तातडी उतावे कृपाळू तातडी उतावे भक्ताच्या भेटीची वाट पाहण्याकरता तो कटेवरती कर ठेवून उभा आहे. जसा उभा राहिला तसाच आहे, कसा राहिला पाऊले समची. सम पाऊन ठेवलेले आहेत. वाट उभा आहे, वाट पाहण्याकरता उभा आहे. आता उभं राहता 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 देवाने विचार केला, 2 पायावर त्याचं किती तास उभं राहायचं. पण शेवटी त्यांनी विचार केला, कमरेवर हात ठेव. एखाद्याची वाट पाहता पाहता माणसं कमरेवर हात ठेवतात बरं का. दोन्ही चरण सम आहेत आणि दोन्ही चरण सम आहेत, साजिरे आहेत. अशा रूपामध्ये तो आज या भूतलावरती भिवरेच्या तीरावरती उभा आहे. महाराज म्हणतात, मी ठरवले अंतरी धरो निराई. ज्या रूपामध्ये उभा आहे ना, ते त्याचे पाय ना अतिशय सुंदर आहेत. मी ठरवलंय आता तेच हृदयामध्ये धारण करायचं. आता दुसरं हृदयामध्ये धारण करायचं नाही. अंतरी धरोनी राही. महाराज त्याच्या पुढे सांगतात, हा नुसतं भिवरेच्या तीरावर ते उभं राहू राहिलाय असं समजू नका. हा जगाचं भरण पोषण करतो, पण करत असताना या जगतामध्ये काही असुर आहेत आणि ते भक्ताला ताप देतात. मग त्यांच्याकरता मला काळ रूपाने प्रगट व्हावं लागतं. त्यांच्याकरता मला काळ रूपाने प्रगट व्हावं लागतं. म्हणून असुरांना वध करण्याकरता आणि भक्ताचं पालन करण्याकरता जो या असुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ भक्तारा के पाया पाशी दुर्जनाची संवादी दुर्जनाची संवादी दुर्जनाची संवादी भक्तारा के पाया पाशी दुर्जनाची संवादी दुर्जनाची संवादी दुर्जनाची संवादी. याचं भाषांतर आहे बरं काय. जो या असुरांचा काळ रूपाने त्याला प्रगट व्हावं लागतं. कंसाचं वर्णन केले बघा. कंसाला चिंता लागली, इतकी चिंता लागली, इतकी चिंता लागली. त्याला जेवताना कृष्ण दिसायला लागला, झोपताना कृष्ण दिसायला लागला, बैठकीत आलं तरी कृष्ण दिसायला लागला, वनात गेलं तरी कृष्ण दिसायला लागला. पण कृष्ण दिसायला लागला देव म्हणून नव्हे, काळ म्हणून. भक्ताला तो देव म्हणून दिसतो आणि असुराला तो देव दिसत नाही. असुराला देवच काळ वाटतो बरं का. असुराला देवच काळ वाटतो. त्या असुरांना वदण्याकरता देवाला काळ रूपाने प्रगट व्हावं लागतं. जो या असुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ. भक्ताचं पालन केलं पाहिजे. त्या भक्ताचं परिपालन करणं आपलं कर्तव्य आहे. या भावनेनं सर्व बाजूने तो परमात्मा भक्ताचं भरण पोषण करतो बरं का. मागे पुढे उभा
राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. पण ही करत असताना खेळे हा लाघवे सकळ. लाघव, लाघव म्हणजे लहान, लाघव म्हणजे लहान. हा व्यापक असताना लहान कसा काय झाला? व्यापक असताना लहान कसा झाला? हा, लाघव म्हणजे मर्यादित, लहान झाला. लहान होण्याकरता लाघव शब्दाचा दुसरा अर्थ होतो माया, लाघवी. की त्याला मायेचा स्वीकार केल्याशिवाय लहान होता येत नाही. मायेचा स्वीकार केल्याशिवाय त्याला लहान होता येत नाही. म्हणून निळोबरांनी वर्णन केले, एकले न कंटेची याये केली 14 न गगन चंद्र सूर्य मेघ तारांग पंचई महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लाघविया माया सूत्रधारी. त्या मायेचा स्वीकार करतो आणि अनेक प्रकारचे खेळ खेळतो. मायेला घेतल्याशिवाय खेळ खेळता येत नाही. आम्हाला तुम्हाला कसं खेळता येईल? आम्हाला सुद्धा मायाच लागते. म्हणजे ह्या जगतामध्ये आज तो खेळ खेळतो. पुन्हा पुन्हा जगताची उत्पत्ती करतोय, पुन्हा पुन्हा प्रलय करतोय, पुन्हा पुन्हा उत्पत्ती करतोय, पुन्हा पुन्हा. हा खेळच आहे की नाही त्याचा? म्हणून आमचे महाराज म्हणायचे, त्याचा खेळ आहे पण आमचा जीव चाललाय ना. त्यांनी खेळण्याकरता जग निर्माण केलं हो, पण आमचं जीवावर आलंय, जगणं नको झालंय आम्हाला. म्हणजे असा हा जगताचं भरण पोषण करणाराच सगुण साकार रूपाने प्रगट झाला. कुणामुळं? त्या मायेचा स्वीकार केला. खेळे सकळ मग तयाच्या भाळ पायावरी. भाळ म्हणजे हे कपाळ. महाराज म्हणतात, मी त्याच्या पायावरती ठेवणार. का? हे देवानी दिले ह्या भाळाला, कपाळाला काय म्हणतात? उत्तम अंग. आणि हे उत्तम अंग असल्यामुळे ते कुठंतरी ठेवू नये. ठेवायचं असेल एक देवाच्या चरणावरती ठेवावं, ठेवायचं असेल तर एक संतांच्या चरणावरती ठेवावं, आणि ठेवायचं असेल तर जन्मदात्या मात्या पित्यांच्या चरणावरती ठेवावं. इतर ठिकाणी ठेवू नये. माणसं ही 3 ठिकाणी सोडून भलत्या ठिकाणीच ठेवतात बरं का. याचा अपमान आहे, लक्षात ठेवा. कुठेही हे ठेवू नये. महाराज म्हणतात ते उत्तम अंग आहे, आणि उत्तम अंग जर कुठं ठेवायचं असेल तर त्या भगवंताच्या चरणावरती ठेवावं. याने आपल्याला एवढं काही दिलंय, याचे आपल्यावरती उपकार आहेत, याने निर्माण केलंय. म्हणजे भाळ मी आता तयाच्या पायावरी. पुढं वर्णन करतात, जोया गोपाळांच्या मेळी. हाच कृष्ण रूपाने गोकुळात अवतीर्ण झाला, गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. जोया गोपाळांच्या मेळी. मेळ त्याला भक्ताच्या संगतीत खेळणं फार आवडतं, फार आवडतं बरं का. म्हणून त्यांच्याकरता लहान झाला बरं का देव. त्यांच्याकरता लहान झाला, लक्षात ठेवा. आणि त्यांच्याकरता लहान होऊन त्यांच्या बरोबर देव खेळा. काय भाग्यवान असतील हो गोपाळ. आम्हाला बघायला मिळेल ना, आम्हाला तो देव दर्शनाला प्राप्त होईना, पण त्यांच्या बरोबर लहान होऊन त्यांच्या बरोबर खेळा हो. महाराज म्हणतात, जो जगताचं भरण पोषण करणार आहे ना, तोच गोपाळांच्या करता लहान झाला. आणि त्यांच्या मेळ्यामध्ये तो खेळू लागला. खेळू खेळे वनमाळी. वनामध्ये बरं का अनेक प्रकारचे देवाने खेळ त्या गोपाळांच्या समवेत खेळे. देवाला खेळण्यामध्ये फार आनंद आहे, खेळण्यामध्ये आनंद आहे. पण खेळण्यामध्ये काय लागतं? वयाची समता लागते.
वयाची समता लागते. एक खेळण्याकरता दोघांची आवड एक लागते. दोघांची आवड एक लागते बरं का. तर खेळता येतं. एखाद्याला जर क्रिकेट आवडत असेल आणि एखाद्याला कबड्डी आवडत असेल तर काय उपयोग आहे. हा दोघांच्या खेळाचा विषय एक पाहिजे आणि दोघांची वयाची समता पाहिजे बरं का. म्हणून भगवंतानी त्या गोपांच्या मेळ्यामध्ये त्या वनामध्ये खेळ खेळा, खेळू खेळे वनमाळी. पण ह्याच भगवंताने ज्याने खेळ खेळला ना त्यांनी काय केलं माहितीये का. रसा तळा नेला बळी. बळीराजाला त्याने रसा तळा नेला. का नेला. हा कथा आहे त्याची पुराणामध्ये. त्याच्याकरता देव वामन झाला आणि वामन झाला, लहान झाला आणि बळीराजाच्या दारामध्ये दान मागायला गेला. आणि दान मागायला गेल्यानंतर बळीराजा उदार होता बरं का. बळीराजा उदार होता. काय मागायचंय ते माग. माग नक्की मी मागल ते तू दे. हो हो देतो. एका पायामध्येच देवाने काय केलं सगळं हे जग व्यापलं बरं का. दुसरा पाय सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा. माझ्या डोक्यावर ठेवा आणि त्याला पाताळात घातलं बरं का. रसा तळा नेला बळी. पुढं काय. हा तोच आज त्या बळीराजाला पाताळात घालण्याकरता गेलेला तो स्वामी माझा आज द्वारपालाच्या रूपाने त्याच्या द्वारात आहे. द्वारपालाच्या रूपाने त्याच्या दारात आहे बरं का. हाच बरं का हा आमचा स्वामी आहे. म्हणून इथं महाराज वर्णन करतात. तेवढाच नाही असा हा परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण झाला. आम्हाला त्यांनी दान दिलं पण अवतीर्ण होत असताना काय केलं त्यांनी. जो हा लावण्याचा पुतळा. लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकाळा लोकलेला. रवी शशिकाळा लोकलेला. कस्तुरी मळवाट चंदनाची ओटी. कस्तुरी मळवाट चंदनाची ओटी. लोकले लोकलिया गंगनाची कस्तुरी मळवट चंदनाची उटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा लावण्याचा पुतळा. म्हणून दोन्हीतला फरक ठेवा, लक्षात ठेवा. देवाचं वर्णन करत असताना लावण्याचा पुतळा म्हणून वर्णन केले आणि संतांचं वर्णन करत असताना कैवल्याचा पुतळा म्हणून वर्णन केले. दोन्हीतला फरक आहे बरं का. लावण्य अतिशय सौंदर्य धारण केलं. का सौंदर्य धारण केलं. आज जग सौंदर्याला भुललेला आहे.
त्या विषयाच्या सौंदर्याच्या अधीन जाऊन नरकाला जाण्यापेक्षा माझं सौंदर्य पाहून सद्गतीला जाऊ देत म्हणून सौंदर्य धारण केलं. का आज माणसं सौंदर्याला बोलली ना, मग विषयाच्या सौंदर्याच्या माग जाण्यापेक्षा माझं सौंदर्य बघून माझ्याकडे तरी येतील ना. म्हणून देवाने ते सौंदर्य धारण केलं. लावण्यात जो हा लावण्याचा पुतळा, जयाचे अंगी सकळ कळा. काय त्याच्या अंगात नाही हो. आपल्याकडे वेळ नाही. इतक्या कला आहेत त्याच्याकडे, इतक्या कला आहेत. महाराज म्हणतात, नकळे कानोबाचे खोडे, नवल केवळे केवळे. अशा अनेक कलाने तो संपन्न आहे. महाराज म्हणतात अशा त्या भगवंताला त्याच्या गळ्यामध्ये आणखी काय, जयाचे गळा वैजयंती माळा. जशी भगवंताला तुळस प्रिय आहे तसं वैजयंती माला पण प्रिय आहे बरं का. तो पण वृक्षच आहे बरं का, तोही वृक्षच आहे. त्याला सुद्धा एक तुळशीतला प्रकार मानला जातो, पण ती भूतलावरती कमी आहे. आणि त्या वैजयंती माळ त्याला ती फार आवडते आणि ती त्या भगवंताने धारण केलेली आहे. जयाचे गळा वैजयंती माळा, तया वेळोवेळा. अशा त्या भगवंताला मी सतत पुन्हा 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 दंडवत घालतो बरं का. पुन्हा पुन्हा, फक्त आषाढी कार्तिकेला नव्हे, रोज इथूनच रोज त्या देवाला दंडवत घालावं. आणि अशा त्या देवाचं आज आम्ही चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो. महाराजांना विचारलं का, त्याच्या नामाचं चिंतन करणाऱ्याचं पाप जात. जयाचे नाम पाप नाशी. त्या भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे, ते पापाला निवृत्त करणार आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा करी पापा निर्मूल बरं का. म्हणजे आमच्या तुमच्या पापाला घालवण्याचं सामर्थ्य नवे नवे त्याचं नावच आहे पाप नाशी. जरा उलट सांगू, काहींचं नाव घेतल्यानंतर पाप लागतंय. काहींचं नाव घेतल्यानंतर पाप लागतंय आणि याचं नाव घेतल्यानंतर पाप जातंय. जळतील पापी जयाचे नाव पापनाशी. महाराज म्हणतात, काय त्याची योग्यता सांगावी. लक्ष्मी आईशी जयाची दाशी. आम्हाला लक्ष्मी नावाची भेटना बर का. पण साक्षात लक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या माग जग लागले, ह्या भूलदादातले लोक नाही, सगळे देव सुद्धा ज्याच्या माग लागले, अशी लक्ष्मी त्याची दाशी म्हणून त्याच्याजवळ वास करते. लक्ष्मी आईशी जयाची दाशी. दोहा तेज पुंज राशी. काय तेजाचं वर्णन करावं. तुझी येई निडळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हाश वदन आशे. असा तेज पुंज संपन्न असणारा महाराज म्हणतात, देवा आता मी ठरवलंय सर्व भावे त्याशी तुका शरण. आता आम्ही सर्व भावाने तुला शरण आलोय. आता आम्ही तुझंच चिंतन करू, तुझंच गुण गाऊ. आम्ही आता बाकी काहीही करणार नाही. गायीन गुण तयाची. असा एकंदर या अभंगाचा वेळेचं भान ठेवून शब्दार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने या नाट प्रकरणावरती काही चिंतन घडावं अशी सर्वांच्या अंतःकरणामध्ये सदिच्छा निर्माण झाली आणि त्या निमित्ताने आपण करण्याकरता प्रवृत्त झालो. आपण चिंतन करावं एवढी आपली योग्यता नाहीये. आता या अभंगावरती चिंतन करायचं आहे. काय करावं, नेमकी भूमिका कशी या अभंगाची. आमचे गुरुबंधू आहेत, आम्ही एका वेळी शिकायला होतो, प्राध्यापक श्याम महाराज नेरकर. मी त्यांच्याशी संवाद साधला बरं का, आणि दोघांच्या चिंतनातून चिंतन करण्याचा प्रयत्न केला बरं का. श्याम महाराजांनी मला सहाय्य केलं.
आणि दोघांचं चिंतन केलं. याचं पहिलं भजन त्यांनी ऐकलं बरं का. युट्यूबवरती गेलं, विठ्ठल आमचे जीवन, आणि विठ्ठल आमचे जीवन हे त्यांनी पहिल्या दिवशीचं भजन युट्यूबवरती ऐकलं. आणि ऐकल्यानंतर त्यांनी मेसेज पाठवला, जसा तुकोबारायांना देवाचा छंद लागला तसं तुमचं भजन ऐकायचा मला छंद लागला. का दोघांनी मिळून आम्ही चिंतन केलं आणि ते म्हणले, महाराज फार सुंदर तुम्ही बोलला. त्यांनीच मला अभिप्राय दिला. त्यांनी अभिप्राय दिला म्हणजे श्री गुरु साखरे महाराजांनी दिला बरं का. फार योग्यता. महाराजांच्या सान्निध्यामध्ये आम्ही राहिलेला असलो. मग म्हणजे मी पूर्ण हे नाटाचे अभंग ऐकणार बरं का. म्हटले माझ्यापेक्षा ते फार विद्वान आहेत, पण एक नम्रता आहे. पण त्यांच्या आणि आमच्या या चिंतनातून काही मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 8 अभंगाच्या माध्यमातून नाट प्रकरणांचं चिंतन केलं. चिंतन करत असताना जे शास्त्रशुद्ध आहे, जे योग्य आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही शिकलो त्याच्यातूनही आम्हाला चिंतन करण्याची योग्यता प्राप्त झाली. म्हणजे योग्य आहे ते श्री गुरूंचं आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये कुठं काही मागं पुढं झालं असेल तर ते माझ्या बुद्धीचं. जे चुकीचं आहे 8 अभंगातलं ते आज माझ्याकडे देऊन जावं. म्हणजे शास्त्रशुद्ध योग आहे तेवढं मात्र घेऊन जा. एवढीच त्या पुरुषोत्तमाकडे प्रार्थना करायची आहे. असं तुझं चिंतन आम्हाला आयुष्यभर घडू दे. आम्ही या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने प्रवृत्त झालो, पण हे पुरुषोत्तमा तुझं अस्तित्व या भूतलावरती अखंड आहे. तेव्हा तुझं चिंतन आमच्या जीवनामध्ये अखंड घडो, हीच त्या पुरुषोत्तमाच्या चरणी प्रार्थना करून आपण या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने केलेला संकल्प, उद्या पुरुषोत्तम मासाचा शेवट दिवस अमावस्या म्हणजे म्हणून समारोप हा मनी घेऊन आता आपण या ठिकाणी 8वा अभंग या ताईंच्या घरी आज शेवट करण्याचा आमच्या गोविंद महाराजांची इच्छा होती. अमावस्याला त्यांच्याकडे करावं, पण अमावस्याच्या निमित्ताने आम्ही आमच्या गावामध्ये पुरुषोत्तम मासाचा उद्याचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. तेव्हा म्हटलं आपण आदल्या दिवशी करतो, आज अमावस्या लागलेलीच आहे. हा समारोप चिंतनाचा समारोप झाला, अजून ओघ संपलेला. 61 अभंग आहेत. 61 अभंगातले फक्त 8 अभंग झाले, संपलेलं नाही. आता कुठं सुरुवात आहे. म्हणून एक निमित्त साधून आपण हे केलेलं चिंतन आहे. अशीच सर्वांच्या जीवनामध्ये सेवा घडो आणि याच चिंतनातून सर्वांना भगवंताचा छंद लागो आणि याच जन्मामध्ये सर्वांच्या जीवनाला कृतार्थता प्राप्त हो, हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली,